सध्या परिस्थितीमध्ये आपण बघतोय की राहून राहून पाऊस सुरू आहे. या रिमझिम पावसामध्ये पिकांची वाढ चांगली होत आहे. परंतु वाढ चांगली होत असताना या परिस्थितीमध्ये आपण जे कीड रोग आहेत त्यांचा देखील प्रादुर्भाव होण्याची शक्यता दाट आहे. यामध्ये प्रामुख्याने जे तुडतुडे जे आहेत यांच्यासाठी हे पोषक वातावरण असतं. तर तुडतुड्यांचा प्रादुर्भाव कापूस पिकावरती असेल किंवा मग इतर जे आपले हे पिकं आहेत ज्यामध्ये भाजीपाला पिकं वगैरे असतील, तर त्या ठिकाणी तुडतुड्याचा प्रादुर्भाव हा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुडतुड्याचं निरीक्षण आपण ठेवावं. त्यांच्या नुकसानीचं जर बघितलं तर साधारण आपल्या जर पानांचे कडे पिवळसर झालेले जर दिसत असतील, तर याचा अर्थ समजावा की आपल्याकडे आर्थिक नुकसानाची पातळी तुडतुड्याने केलेली आहे आणि लगेच त्यासाठी आंतरप्रवाही कीटकनाशक जे आहे त्यामध्ये इमिडाक्लोपिड असेल, थायमेथॉक्झम असेल किंवा मग इतर जे आहेत ॲसिटामिप्रिड, तर यासारख्या आंतरप्रवाही कीटकनाशकाचा फवारणी करून आपल्याला या तुडतुड्यांचं नियंत्रण करणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे मक्यासारख्या पिकामध्ये सध्या परिस्थिती जी आहे ती लष्करी अळीला देखील ही पोषक आहे. तर लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी देखील आपण लक्ष ठेवणं गरजेचं आहे आणि फेरोमोन सापळे त्यासाठी आपण लावून घेतले पाहिजे, जेणेकरून आपल्या परिसरामध्ये पतंगांचा वावर सुरू झाला आहे किंवा कसं हे लक्षात येईल आणि त्यानुसार आपल्याला उपाययोजना करणं सोयीचं होईल. त्याचप्रमाणे गुलाबी बोंडअळीचं देखील आता फुलपात्या लागण्याची अवस्था आता कापूस पिकामध्ये आहे. तर ही कापूस पिकामध्ये देखील ही संवेदनशील अवस्था आपण म्हणूया की ज्या ठिकाणी जर सुरुवातीपासून आपण जर या गुलाबी बोंडअळीला प्रतिबंध करण्यासाठी फेरोमोन सापळ्यांचा वापर करून घेतला तर तो उपयोगाचा राहील. त्याचप्रमाणे जे पातीगळ किंवा फुलगळ ही देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही जर सलग पाऊस लागून राहिला तर. तर अशा परिस्थितीमध्ये फुलपात्यांची गळ होऊ नये म्हणून किंवा ते गळ थांबवण्यासाठी आपल्याला नॅप्थॅलिक ॲसिटिक ॲसिड किंवा म्हणजे 13-0-45 जे खत आहे याची फवारणी आपण पिकावरती करून घेतली तर ते आपल्याला फुलपाती गळ थांबवण्यासाठी देखील मदतीची राहणार आहे.